नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ खूप दिवसानंतर टाकून राहिलो कारण की थोडं अडचणी चालू होत्या घरात. काय माझ्या संग थोड्या अडचणी चालू होत्या. म्हणजे अडचणी अशा आहे की मी व्हिडिओ टाकू शकलो नाही तुमच्यासाठी. मित्रांनो, कामयाबी आणि न कामयाबी ही माणसाची गुणवत्ता असते. कधी कधी कोणी काय म्हणते माहिती का, आपली अपयश येतं. कुठं बी जा तुम्ही, आपलं काम होत नाही काय नाही. मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणसान चांगली गोष्ट कसं काय. मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आता तुम्ही समजा रस्त्यानं जाऊन राहिले आणि तुम्हाला गाडी ती गाडी तुम्ही तिला हात दिला, गाडी थांबली नाही, पुढे गेली. तुम्ही काय करता, गेली बा असं आपल्याला वाटतं. आपण कोणतं बी काम करायला लागलो पण त्या दिवशी आपलं काही नाही होऊ शकत. मित्रांनो, त्या दिवशी ना आपल्याला काही नाही होऊ शकत. आपल्या संग चांगल्या गोष्टी व्हायच्या असतात म्हणून ह्या वाईट गोष्टी होत राहतात. ती गाडी पुढं जाते आणि बंद पडते. तिचं समजा दुर्घटना होती पुढं जाऊन त्या गाडीची. तुम्ही जर बसून गेले असते तर तुमचं किती मोठं वाईट झालं असतं. पण तुम्ही त्या एका गोष्टीमुळे किती हे वाटून घेता. घरी सकाळी उठल्यापासून सांगतो मी तुम्हाला काय होतं आपल्या संगत. घरी उठल्या तर घरचे चांगले बोलत नाही. कोणाचं तर लय चालू असतंय, असं करत नाही तसं करत नाही. पण आपल्याला वाटतं की आपण एक दिवस लय मोठे बनू. पण ते एक दिवस कधी येईन. तो एक दिवस आणण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावं लागते, खूप कष्ट करावं लागतात ना. तर सकाळी उठल्या घरचे बोलतात काहीच करत नाही ना, काम आहे असं तसं, काहीच खरं नाही, तुपलं तू असाचे तसाचे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या संग पण झालेल्या आहेत. असं नाही आहे की तुमच्या संगत झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या संग पण झालेल्या आहेत. मी पण याच्यातून सगळ्यातून निघून बाहेर आलो नाही म्हणा अजून, पण थोडं होऊन राहिलेलं आहे. मित्रांनो, कोणी कोणाला बोललं ना तितका त्रास होतो माणसाला, मनाला लय लागतं. ते मारल्याचा घाव बुजतो पण बोलण्याचा बुजत नाही. विचार करा तुम्ही, लहानपणापासून आपण त्याला बोलून राहिलेलो आहे. म्हणजे की काहीच्या काही पण तू करू शकत नाही, तुपल्याकडून हे होऊ शकत नाही, हे आपल्या माइंडमध्ये असं फिट्ट झालेलं आहे ना. लहानपणापासून आपले घरचे की नाही ते आपल्याला बोलत राहतात, तू जीवनात काहीच करू शकत नाही, आता तू लय अपशकुन आहे, असं तसं. सकाळी उठल्यावर हे सगळे बोलणे आपल्याला ऐकायला भेटले, मग दिवस कसा चांगला जाईन बरं मला सांगा बरं तुम्ही. मग निगेटिव्ह विचार करायचा जरसा. काय करायचं माहिती का, थोडं शांत बसायचं 5-10 मिनटं, लंबे श्वास घ्यायचे असे 10-12. म्हणायचं की देवा. मित्रांनो, देव इतका निखरट नाही आहे की तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायला मदत करणार नाही आहे. देवाला कधीच असं वाटणार नाही आहे की याने याचं स्वप्न पूर्ण नाही करावं आणि मी याला आडी येईन असं काहीतरी. मित्रांनो, सकाळची सुरुवात तर आपली अशी होते. पण कसं आहे ना की आपली सकाळची सुरुवात झाली, मग 10-12 श्वास आपण बसून असं करायचं. तुम्हाला रिलॅक्स फील होईल आणि असं मनातल्या मनात बडबडायचं की देवा, मला ही लाईफ दिल्याबद्दल तुला लई शुक्रगुजार आहे मी. आणि घरच्याला एकदा समजून सांगायचं, आपली सलामती जर पाहिजे असन तर हे असे बोलणे मला बोलायचे नाही इथून पुढं. एकदा समजून सांगायचं, 2दा समजून सांगायचं. जर नाही समजत असले ते शेवटचा पर्याय आहे मित्रांनो, तो तुम्ही करून टाकायचा. घर सोडून तर लगेच जायचं नाही, बेशरमाचा बुडका घ्यायचा डायरेक्ट. कारण की ते बोलणे ऐकू मी बी लय परेशान होईल. घरचे काही सुधारत नाही. 1-2दा समजून सांगायचं आहे, समजले तर ठीक आहे, नाही तर मग आपण आपलं बॅग उचलायची आणि 2-4 वर्षासाठी घर सोडून निघून जायचं. नाही तर मग तुमची मनस्थिती इतकी खराब होईल ना की तुम्ही काही कामी बी नाही राहणार. मित्रांनो, सकाळ आपलं ते झालं. मग नंतर श्वास घेतले. त्याच्यानंतर काय होतं माहिती का, आपण काहीतरी फिरायला, कोणी कामाला जात असताना ते रस्त्यानं जात असताना कोणी बोलतं, काय खरं आहे, काहीच नाही. ऐन टायमावरती तिथे जात आहे आणि त्या पुढच्या माणसाची काय होतं, गाडी बंद पडेल, ती पडती का काय पनवती तू असं तसं. हे सगळ्या गोष्टी आपल्या संग काय करतात माहिती का, आपल्याला देव काहीतरी मोठं द्यायची कोशिश करतो. पण ते पुढं चालून आपल्याला सांभाळलं गेलं पाहिजे. हा सांभाळू शकतो का बा याला लय मोठं दिल्यावर. मित्रांनो, वाईट वाटून घ्यायचं नाही. जितक्या आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात ना, तितकी आपल्याला यश पुढं चालून भेटत असते.
तर मग डोळे बंद करून त्या प्रॉब्लेम्सला लढायची कोशिश करा. असं देवाला म्हणू नका की हे देवा तू माझ्या संग असं का करतो. देव इतका निर्दयी नाही आहे की तो कोणाची मेहनत पाहणार नाही. मित्रांनो, सांगायचं झालं तर हेच आहे, तुमच्या मनातून भावातून तुम्ही मेहनत करा. तुम्हाला यश देणं हे देवाच्या हातात आहेच. तुमच्या मनगटात ताकद असेल ना, तर कोणतीही ताकद तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत जायसाठी थांबवू शकत नाही. मित्रांनो, मला सांगा तुम्ही, असं जर का असतं, समजा आता एक शेत आहे, शेतामध्ये तुम्ही आता काही पेरलं, पराठी लावतो समजा आपण शेतीमध्ये, ते दुसऱ्या दिवशी आपण जाऊन डायरेक्ट घेऊन येतो का? तसं नाही आहे. त्याच्यासाठी पण 90 दिवस थांबणं लागते, 3 महिने लगातार त्याला पाणी देणं लागते, त्याला खुरपणं लागते, त्याला किड्यापासून वाचवणं लागते. तुमच्याकडं जंगली जनावर आहे की नाही काय माहिती, पण त्याच्यापासून पण वाचवणं लागते. पाखरं आळ्या गिळ्या असतात, त्याची फवारणी गिवारणी सगळं करणं लागते त्या गोष्टीला. तेव्हा कुठं चालून ते आपल्याला शेवट त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळतात. मग मित्रांनो, सांगायचं हेच आहे की मनात ध्येय ठेवा आणि काम करा. तर मी आपला व्हिडिओ इथे संपवतो. चांगलं वाटलं लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाप्पा.